भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष हा पूर्वजांचे स्मरण करायचे असते, आशीर्वाद प्राप्त करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो. या दरम्यान आपल्या पूर्वजांची आणि पितरांची पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षाच्या काळात श्राद्ध, नैवेद्य किंवा पिंडदान यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात. पितृपक्षाचे काही नियम आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. जाणून घेऊया पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये. पितृपक्षामध्ये काय करावे? पितृपक्षात ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्र दान करून श्राद्ध करणं फार शुभ मानलं जातं. असं म्हणतात की या काळात ब्रह्मचर्याचं पालन करणं फार शुभ मानलं जातं. श्राद्ध पक्षात गाय, कावळा, कुत्रा आणि मुंग्यांना भोजन देणं फार लाभदायक असते. दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्यांची मदत करावी. ज्यांच्या पत्रिकेत पितृ दोष सांगितला जातो अशा जातकांनी रोज नित्यनेमाने दहीभात कावळ्याला आपल्या पितरांच्या नावाने ठेवावा. हा उपाय पितृपक्षात रोज करावा. पितृपक्षामध्ये काय करू नये? पितृपक्षामध्ये लसूण, कांदा, मांस, मद्य इत्यादींचे सेवन करू नये. ते निषिद्ध आहे. या काळात घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नका. पितृदोष होऊ शकतो. पितृपक्षात स्नानाच्या वेळी तेल, उटणे इत्यादींचा वापर करण्यास मनाई आहे. या काळात कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की जावळ, लग्न, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी करू नका. पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ आहे. पितृपक्षाच्या दरम्यान गृहप्रवेश करणं वर्जित मानलं जातं. मान्यतेनुसार असं करणं अशुभ मानलं जातं. ही माहिती आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा.